दखल मात्र आदरणीय मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना घ्यावी लागेल ही आग्रहाची विनंती आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो। अतिशय संवेदनशील विषयावर हा मुद्दा राज्य पातळीचा आहे आणि राज्य तुम्ही खरं तर त्या ठिकाणी संवेदनशील घोषित करा, आपण त्याला घोषित करा। ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक माधव गाडगीळ यांनी सांगितलं आहे की उपद्रव करणाऱ्या बिबट्यांना थेट ठार मारलं पाहिजे। तुमची काय प्रतिक्रिया? मंत्र्यांनी नसबंदी संदर्भात आश्वासन दिलं होतं, त्याचबरोबर ती जी बिबट वस्ती आहे त्या ठिकाणी भिंत बांधण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे। यातून काय मार्ग? मी आपल्याला सांगतो हे मार्ग सगळे फोल झालेले आहेत। आम्ही गेले 20 वर्ष हा लढा लढतोय। 2014 मी बोललो होतो की बिबट वाढणार आहे। 10 वर्षापूर्वी कोणी याचा मनाव घेतलेला नाही। त्याची प्रजनन शक्ती मी त्यावेळेला बोललो होतो। मला त्यावेळेला माहित होतं की लांब पल्ल्याचा हा सगळ्यात मोठा धोका आहे। शासन त्यावेळेला मनाव घेतलेला नाही। त्यावेळेला बिबट सफारी मी मागितली होती। बिबट सफारीमध्ये 25 ते 30 फक्त बिबट्या बसतात, पण आता हजारोच्या संख्येने झाल्यामुळे मला असं वाटतं गाडगीळ साहेबांना कदाचित ही गोष्ट माहीत नसावी। सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलंय। शेत्या आमच्या आता उजाड झालेल्या आहेत आणि कुठलाही शेतकरी काम करायला मागत नाही। जीवाच्या भीतीने दिवसा हल्ले होतात, सायंकाळी हल्ले होतात, रात्री हल्ले होतात, पहाटे हल्ले होतात। या भिंती बांधणं, शेळ्या सोडणं या उपाययोजना होऊ शकत नाही। नसबंदी करण्याच्या पेक्षा आणखी आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा 2 रेस्क्यू सेंटर उभे करा। ते दिसतील त्यांचा पाठलाग करा, त्यांना बंदुकीची ती गोळी कोणती बेशुद्ध करण्याची इंजेक्शन मारा आणि त्यांना तातडीने तुम्ही उचला आणि सर्वांना जेरबंद करा। 1000 बिबट एका बाजूला मादी आणि एक बाजूला नर असे तुम्ही वेगळे केले तर तुमचा नसबंदीचा विषय संपून जाईल। काही बिबटे रेस्क्यू सेंटर मध्ये, खासगी रेस्क्यू सेंटर मध्ये सोडण्याचं आश्वासन दिलं होतं। सह्याद्रीच्या त्या जंगलांमध्ये काही सोडण्याचे आश्वासन दिले। यातनं तोडगा निघेल का असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाही। एकही बिबट्या एकही जंगलामध्ये राहत नाही। सगळा आता तुम्हाला मी शुगर कॅन मध्ये राहतो, साखरेच्या ऊसाच्या शेतामध्ये राहतो, तो आमच्या घराजवळ राहतो। एकही बिबट्या जंगलामध्ये राहत नाही। शेळ्या सोडून तेवढं काय फायदा नाही। शेळ्यांच्या चोऱ्या माऱ्या होतील, शेळी लोकच घेऊन जातील, तिथं बिबट्या काय तो घेणार नाही। आशिष शेलार म्हणते की जसं कोरोना होता त्याला ट्रीट केलं गेलं त्याच पद्धतीने या बिबट्यांना ट्रीट करायला पाहिजे। नाही म्हणजे कसं ट्रीट केलं पाहिजे? कोरोनाला समजा आपण इंजेक्शन दिली होती लोकांना, बेंबीमध्ये दिली ना, बेंबीमध्ये इंजेक्शन दिली होती कोरोनामध्ये। आता यांना आधी पकडायचं खरं, यांना कुठले इंजेक्शन द्यायचे आपण ठरवू। पण वन विभागाचं नियोजन आणि दुर्लक्ष यामुळे नाही, आता मनाव नाही घेतलं ना। कालपर्यंत काय चाललं होतं, टिंगल्या चालल्या होत्या, मस्करी चालली होती। माझ्यासारखा पण 2014, 15, 16 विधान भवनामध्ये बोलायचा तर मला सगळे लोक म्हणायचे, हसायचे, म्हणजे बघा हा बिबट्या आला, बिबट्या हे आज त्यांना कळालेलं आहे। आज काल तुम्ही जर पाहिलं असेल विधान भवनामध्ये जवळजवळ 288 पैकी जवळजवळ 101 आमदार बिबट्याच्या भीतीने सभागृहामध्ये गोंधळ घालत होते। याचा अर्थ हा दूरदृष्टीचा होणारा सगळ्यात मोठा आपल्यावर होणारा आघात आहे हे मी 2014 पासून ओळखलं होतं। म्हणून आता माझी विनंती आहे, आज सकाळी जर तुम्ही तुमच्या टीव्ही चॅनल ऑन केले नागपूरमध्ये सकाळीच आज काय परिस्थिती होती, 3 तास तुमचे ऑपरेशन चालू होतं त्याला पकडण्यासाठी। जीवाचा आकांत करून एक बिबट्या पकडायला तुम्हाला 3 तास लागले। आमच्याकडे हजारो आहेत, हजारो। सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असती तर यापूर्वीच अनेक जे जीव गेलेले आहेत ते वाचले असते। साहेब, वाचले असते जीव। मी सांगतो एकही जीव जाता कामा नये। एकाही जीवाची किंमत 25 लाख होऊ शकत नाही। 25 लाखाने गेलेला माणूस, एखाद्या गेलेल्या तरुण विधवा महिलेचा नवरा, एक बाळ, एक मुलगी, घरातली महिला भगिनी, हे 25 लाखाच्या बाबतीने पुन्हा येणार नाही। 25 लाख देण्यापेक्षा सरसकट हे बिबट्या उचलून आतमध्ये टाकाने त्यांचे पालन पोषण सरकारने करा। ती जबाबदारी वाईल्ड लाईफची सुद्धा आहे। वाईल्ड लाईफ सांगताय की तुम्ही आमची लोक उचला आणि तुम्ही आमच्या पिंजऱ्यात ठेवा। आम्ही 100% त्यांना अन्न धान्य खाणं पिणं आम्ही त्यांचं पाहू, त्याचा खर्च आम्ही घेऊ, त्याचा मेंटेनन्स आम्ही सांभाळू। सरकारी नोकरी मिळत नाही आणि अशी कायद्यामध्ये तरतूद नाही। तर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे बिबट्याच्या वेशात यावेळी विधिमंडळ परिसरामध्ये आल्यात। शेळ्या सोडून काहीही होणार नाही असं शरद सोनवणे यांनी म्हटलेलं आहे।
तर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुलं बाहेर पडत नाहीयेत असंही सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सरकारनं यावरती कठोरात कठोर उपाययोजना केल्या पाहिजे असंही शरद सोनवणे म्हणाले. शेतकरी शेतात जायला घाबरतायत आणि बिबटे हे जास्तीत जास्त हे उसाच्या शेतात लपून बसल्याचंही यावेळी शरद सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भातला मुद्दा हा आणखीनच पेटल्याचं पाहायला मिळतंय.